साळींजय सेवालाल. आजच्या या ज्याला आपण म्हणतो की कुठलंही नियोजन नसताना अगदी सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी ठरवलं की सेवालाल महाराजांच्या आपण सगळ्यांनी एकत्र जमून एकत्रित या भावना सगळ्यांनी एकत्र जमून या भावना एकत्रित मांडून या विषयावर चर्चा करावी अशा या चर्चा मंथनासाठी कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ते जरी मित्र मानत नसले पण मी त्यांना काय मित्र मानतो ते सुधाकर भाऊ राठोड, कांतीलाल भाऊ, हरीश भाऊ, रविकांत भाऊ, भरत शेठ, डॉक्टर तुषार राठोड ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं ते माझे सहकारी राजू भाऊ पवार, चेतन भाऊ, शुभम दादा, मनोज दादा, सगळे सहकारी मित्र, तुम्ही सगळे बाहेरून आलेली सगळी मंडळी. खर तर सेवालाल महाराजांच्या संदर्भात आपण मधल्या काळात एक मागणी केली होती की कृषी उत्पन्न बाजार समितीला वसंतराव नाईक साहेबांचं प्रवेशद्वाराचं नाव द्यावं. आपण ते पूर्णही केलं आणि त्याचं लोकार्पण आता आपण करायचं ठरवलंय. दुसरी बाजू गेल्या अनेक वर्षापासून सेवालाल महाराजांच्या नावाने एक मंगल कार्यालय झाले पाहिजे, या शहरात एक मंगल कार्यालय तरी असलं पाहिजे, ही एक मागणी. आणि सेवालाल महाराजांच्या नावाने चौक कन्नड रोडला, नागद रोडला जिकडे समाजाची संख्या बांधवांची मोठ्या प्रमाणात आहे ही एक मागणी होती. ही झाली एक सामाजिक मागणी. पण मी तुम्हाला एक वस्तुस्थिती अशी सांगेल की आपण सगळी शिकली सवरलेली पोरं आहे. तुम्ही तांडे गेल्या 30-20 वर्षापासून तुमच्या वडिलांना, आई वडिलांपासून तुम्ही पाहताय. 40 वर्षापासून तांड्यांची परिस्थिती काय होती. मी काही जादूगार नाही की सगळं एका रात्रीत बदलवणार आहे, पण तांड्यांची परिस्थिती बदलावायला सुरुवात झाली की नाही झाली. तांड्यांमध्ये आता बदल दिसतोय ना. आणि आजवर जवळजवळ आपण जर पाहिलं, आपण सेवालाल महाराजांच्या नावाने नुसतं नाव राजकारणासाठी न वापरता या थोर पुरुषांच्या नावाने आपण पहिल्यांदा या चाळीसगाव तालुक्यामध्ये 22 सेवालाल भवन नुसती चालू केले नाही तर लोकार्पण माझी झाली. सेवालाल भवन पूर्णही झाली. 1-2 ठिकाणची फक्त बाकी असतील. अंधारी, अहोणे, इच्छापूर, गोरखपूर, चंडिकावाडी, चैतन्य तांडा, जोनपाणी, तळुंदे प्रजा, परशुराम नगर, पिंपळगाव तांडा, बोडरे, दोघं बोडरे, राजदेरे, रोकडे, वागले, शामवाडी, सांगवी, सेवानगर या ठिकाणी सेवालाल भवन आहेत का? या गावातले कोणी आलेले? तुमच्या आजूबाजूचे गाव आहेत ना? झाली ना पूर्ण कामं? म्हणजे तुम्हाला आंबेवर राहिलं झालंय. म्हणजे काही गाव मी कमी सांगेल पण कामं जास्त झाली असतील. हे यासाठी सांगतोय की बंजारा समाजाने 2019 साली, मला ते चित्र चांगलं आठवतं, समाज एक झाला का की आपल्या समाजाला न्याय आपला समाजाचाच व्यक्ती देऊ शकतो म्हणून समाज एका व्यक्तीच्या मागे गेला. म्हणजे मला बूथपेटी उघडायची ना, सुधाकर भाऊ त्यावेळेस माझ्या सोबत होते, त्यावेळेस सुद्धा समाजाला सोडून म्हणजे व्यक्ती म्हणून की बाबा राजकारण सामाजिक नाही. मला चांगलं आठवतं की सुधाकर भाऊ असतील 3-4 लोकांनी मला त्यावेळेस मदतीची भूमिका घेतली होती. त्यावेळेची परिस्थिती तुम्ही बघा, पेटी उघडली किती मतं असायची मला? 7, 8, 9, 10, बरोबर ना? चुकीचं सांगतोय का? सगळे लोकांना असं वाटलं की आता आपल्या समाजामध्ये हा माणूस जर आला तर काहीतरी क्रांती घडवेल, काहीतरी मोठा बदल घडवेल. 2019ला त्या माणसाला जवळजवळ 39-40, हे राजकीय व्यासपीठ नाही पण वस्तुस्थिती तुम्हाला यासाठी सांगतोय, त्या माणसाला 40,000 मतं समाजाने एक गठ्ठा दिली. एक गठ्ठा. तो माणूस कोणा सुखादुःखात आला का परत? अरे हो ना, किती वेळ झाला. अरे ऐक सांगतो ना, तू राजकीय तू थांब, माझं बोलणं तुला काय बोलायचं बोल. 40,000 मतं दिली, बरोबर. त्याची वस्तुस्थिती आज तुम्ही तपासा, तुमच्या मनालाच तुम्ही प्रश्न विचारा. त्याच्यानंतर मला मतं दिली नाही म्हणून मी कधीही नाराज झालो नाही. या समाजाच्या प्रत्येक सुखा दुःखात अडीअडचणी जोही आला असेल, आपण विकास कामांच्या माध्यमातून कितीतरी तांडे असे असतील की त्या तांड्यांना कधीही रस्ता नव्हता, फॉरेस्ट मधनं रस्ते देण्याच्या पासून सगळी प्रक्रिया
ही कर्तव्य म्हणून आपण पार पाडली. आता राहिला प्रश्न सेवालाल भवन आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला चौक करायचा आहे. या संदर्भात याची जबाबदारी माझीच आहे. त्याचा मी तुम्हाला आज जाहीर शब्द देतोय, पहिलेही सांगितलंय, आजही सांगतोय. घाटरोडच्या परिसरामध्ये त्या चौकाच्या पुढे अजून एक मोठा नॅशनल हायवेचा एक सुधाकर जागा निघालेली आहे. त्या बायपासच्या जो टी पॉइंट तयार झालाय त्याला जर नॅशनल हायवेची जर एनओसी दिल्लीला जायचं लागलं तरच अडचण येईल. आम्ही तो एक प्रश्न हाताळतोय. माझ्याकडे त्याची सगळी कागदपत्र याचं तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता मी अचानक इथं आलो, माझ्याकडे याचे सगळे ब्लॉक एस्टिमेट पासून तर सगळ्या गोष्टी तयार आहेत. याच्यामध्ये जागेची निश्चिती एकदा झाली, सगळ्या एनओसी झाल्या. नॅशनल हायवेचे एनओसी वर्षानुवर्षे देत नव्हतं, अशी आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या कारणासाठी इथे एकत्र आला आहेत, या कारणासाठी आता पुन्हा तुम्हाला एकत्र येण्याची आयुष्यात गरज पडणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे. यासाठी की हा शब्द देत असताना भव्य दिवस सेवालाल महाराजांच्या नावाने तो चौक आपण तयार करू. चौकासोबत मी अजून माझ्या डोक्यात चाललंय की एखाद्या ठिकाणी एक मोठं, म्हणजे त्याला 50 लाख लागू द्या का काही लागू द्या, त्याची जागा मिळत नाही. नगरपालिकेला आता कार्यालयांसाठी जागा देण्याचा अधिकार राहिलेला नाहीये. काही लोकांनी राजकारणासाठी फक्त ठराव करून दिले असतील, ते ठराव कार्यान्वित होत नाही. बऱ्याच ठिकाणी अडचणी यायला लागल्या. कार्यालयासाठी ओपन स्पेस ही द्यायला बऱ्याच ठिकाणी अडचणी यायला लागल्यामुळे आपण मधल्या काळात त्यावेळेस तुम्ही सगळेजण पाहिलं की त्यावेळेस तिथं स्थानिक लोकांनी काही निर्माण केलेल्या अडचणी. पण तुम्हाला सांगतो की समाजातल्या काही प्रमुख लोकांना एकत्र घेऊन तोही तोडगा आपण काढू. आज ज्या कारणासाठी तुम्ही सगळे एकत्र आलात, माझी तुम्हाला तरुण भावांना एकच विनंती असेल, कुठलीही गोष्ट करायला फक्त मनाला तुम्हाला विचारायची. कुठलीही गोष्ट करताना ज्या दिवशी तुमच्या मनाने जर तुम्हाला ग्वाही दिली की हा आमदार आपल्या कामाचा नाही, तर या आमदाराच्या मागे लागू नका. पण नुसता समाज डोक्यात घालून जर राजकीय स्वरूप जाऊन उगीच मला टार्गेट करायचं किंवा कोणाला बदनाम करायचं, एखाद्या पक्षाला करायचं, नेतृत्वाला किंवा राज्याला, कोणालाही समोर घ्यायचं. तुम्ही अनेक ठिकाणी बघा, यात ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज सगळे आले, या मागची भावना तुमची काही राजकीय नाही आहे, हेही खरं आहे की बाबा आम्ही एकत्र येऊ तर कोणीतरी आमचं ऐकेल तरी. जे काम मला 15 दिवस लागतील किंवा 2 महिने लागणार होतं, ते काम मी आता 15 दिवस मला लवकर करावं लागेल की बाबा या सगळ्या लोकांची भावना ही लवकर करावी ही आहे. मी तुम्हाला या संदर्भात लवकरात लवकर लक्ष घालून तुमच्या प्रमुख लोकांची एक समिती, त्यात आमचेही काही बरेचसे लोक आहेत की जे कायम मला सांगत असतात. त्यांनी सांगितलं की आपल्याला हे करायचंय. परंतु हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की महापुरुषांची नावं देऊन आपण जो त्यांचा गौरव करतो, त्याच्यासोबत इतरही इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मागच्या 25-30 वर्षाचं चित्र या शहराचं, या गावाचं काय होतं हे देखील आपण एकदा विचारलं पाहिजे, तपासलं पाहिजे. यासोबत तुम्हाला जर अगदी असं वाटत असेल की हा समाजाचा नेता हा आपल्यासाठी पूर्ण आयुष्यभर आपल्यासाठी कामात येऊ शकतो, समजा कोणी का असे ना, आमचा छोटा सहकारी असेल, कोणी छोट्यातला छोटा असेल, कोणी, तुम्ही समाजात जे कार्यकर्त्यांनी समाजासोबत राहावं का नाही राहावं हा सामाजिक प्रश्न आहे. परंतु त्याची आउटलाईन ज्याला आपण म्हणतो की त्याच्या मागचा उद्देश, हेतू आणि साध्य काय होणार आहे हे सुद्धा आपण एक वस्तुस्थिती कुठेतरी तपासली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भविष्यात जो वेळ गेल्यानंतर काही लोक आपण अनुभवलंय की आम्ही एक मधल्या काळात एका ठिकाणी कल्याणच्या जवळ असं एक आंदोलन झालं होतं. तिथे सगळ्या सामाजिक सगळे एकत्र लोक आले, म्हणजे खानदेशाच्या मुद्द्यावर सगळे एक आले. सुधाकर भाऊ तिथं सगळे एक आले. सगळे एक आल्यानंतर त्यांना सगळ्यांना एक केलं. ते म्हटले नाही की आम्हाला खानदेश भवन उभं करायचंय, खानदेशी लोक आपली आहेत. मी पुढाकार घेतला, सगळी ताकद लावायचं ठरलं की बाबा आपल्याला आता इथं खानदेशी हे करायचंय. आणि ज्या लोकांनी तिथले आपलेच 1-2 स्थानिक खानदेशी लोक होते, आणि आत्ताच आम्ही यालाही गेलो पुण्याला, तुम्ही पाहिलं असेल कानबाईच्या कार्यक्रमाला, तिथलं भाषण तुम्ही ऐका त्या लोकांची. त्याच्या मागे आमच्या तिथं असं लक्षात आलं की त्या कल्याण आणि ठाण्यामध्ये की यांचा पॉलिटिकल अजेंडा याच्या मागे दिसतोय की बाबा त्या लोकांनी तिथं नंतर सांगितलं की आम्हाला इतके तिकीट द्या, तितकी तिकीट द्या.
असा आहे की तुम्हाला सांगतो, या तालुक्याचा आमदार इथं बसलेल्यापैकी तुमच्यातलंही कोणी होऊ शकतं. ही आमदारकी माझ्या बापदारीची जागीरदारी नाहीये. जो लोकांमध्ये राहील, जो प्रामाणिक राहील, लोकांची सेवा करेल, ज्या समाजाचे 200-500 लोक आहेत या तालुक्यात, या जिल्ह्यात, तुम्ही बघा सुरेशदादांचा समाज किती होता, कमीच होता. ते 35-40 वर्ष आमदार राहिले. खडसे साहेबांचा समाज तिथं त्या मानाने मायनॉरिटीत आहे. गिरीश महाजन साहेबांचा समाज कमी आहे. गुलाबराव पाटलांचा समाज कमी आहे. समाज म्हणून कसलीही अशी भूमिका राहू शकत नाही. आज म्हणजे सुधाकर भाऊ, तुम्ही बंजारा समाजाचे आहेत हे फक्त लोकांना सांगण्यासाठी आहे. तुमचे बंजारा समाज सोडून आमच्या सारखे सगळे मित्र आहेत, संबंध आहे. त्याच्यामुळे सामाजिक डॉक्टर, आज सगळे तुम्ही सगळे सामाजिक काम करणारे सगळे इथं लोक आहेत. सामाजिक भूमिका ही वेगळी असू शकते. समाजाच्या कामासाठी तुम्ही कोणी या, मी आपल्या सोबत आहे. माझ्या मनात तुम्ही कदाचित एखाद्या इलेक्शनला कमी जास्त, राजकारणाच्या पलीकडे सांगतो, मी मोठ्या मनाने सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारा माणूस आहे. मला 19ला मतं दिली नाही म्हणून बंजारा समाजाच्या एकही कार्यकर्त्यावर नाराज झालो कधी आलं? कुणीही सांगून जावं की आमदार आमच्यावर कधी नाराज झाला. मला कोणी प्रेम केलं नाही केलं म्हणून मी कधीही कोणावर नाराज होत नसतो. ही माझी रक्त मांसाची जवळचीच माणसं मी समजतो. शेवटी आमदार हा तालुक्याचा पालक असतो आणि पालकाने पालकत्वाच्या भूमिकेतून सगळ्या मुलांना सोबत घेऊन जायचं असतं. मला एका कार्यकर्त्याने अगदी तुम्हाला सांगतो की अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. त्यांचं सांगितलं दारू, त्याला कोणी, त्याने मला येऊनही सांगितलं की दादा आम्हाला काही लोकांनी डोक्यामध्ये असं घातलं, दारू पाजली आणि तुमच्याविषयी अगदी त्याने एक व्हिडिओ व्हायरल केला. मी त्याला बोलवलं, त्याला म्हटलं चहा पी. त्याला शर्मल्यासारखं वाटलं की कसं बोलावं. त्याला म्हटलं हा दोष तुझा नाही आहे, तुझा हा थोडा वयाचा, आणि ज्या काही लोकांनी तुझ्या डोक्यात हा विचार घातला असेल मला त्यांनाही दोष द्यायचा नाहीये. तू फक्त कोणाचं हातातलं बाहुलं होऊ नको. बाकी तू मला काही बोलला म्हणून मला याचं कधीही वाईट वाटणार नाही. आजही तो कार्यकर्ता माझ्या सोबत बऱ्याचदा दिसतो असतो. मी याचसाठी सांगतोय की आज तुम्ही जे समाज बांधव ज्या कामासाठी एकत्र आले आहेत त्या कामाचं तुम्हाला माझा शब्द आहे. सेवालाल महाराजांच्या नावाने एवढा भव्य दिव्य चौक बनवून देईल. तुम्हाला माहिती मी जे करतो ते चांगलंच करतो की नाही हे मान्य आहे भाऊ? काही चुकीचं सांगतोय का? आणि सेवालाल महाराजांचा चौक तुम्ही विचारही केला नसेल त्यापेक्षा अधिक पद्धतीने भव्य दिव्य आपण करू. तुमच्यातली ह्या सगळ्या मंडळींना तुम्हाला मी आजच आमंत्रण देतो. फक्त आता साखरपुडा ठरलाय, तारीख कळवायची बाकी आहे. महाराजांच्या नावाचा चौक मी सेवालाल महाराजांच्या नावांच्या चौकाचं आज तुम्हाला घोषणा, वचन, अभिवचन इथं दिलेलं आहे. आणि याही पलीकडे तुमच्या कुठल्याही समस्या असतील माझ्याकडे, अगदी हा माझा छोटा सहकारी आहे, माझ्याकडे किचन पर्यंत येण्यासाठी सुद्धा कोणालाही परवानगी लागत नाही. जो आला तो माझा, नाही आला त्याला मी माझाच करण्याचा प्रयत्न करतो. कदाचितही कधीही कोणी एखादा माणूस चुकीचा आला, उद्या सुधाकर भाऊने जरी सांगितलं की आपण दोस्त आहेत तर आहेतच. ते माझा कायम मैत्रीचा हात सगळ्यांसाठीच पुढे असतो. मला कधीही कोणाच्या बाबतीत किलमिश ठेवण्याचं कारण नाही. मी या समाजाच्या प्रत्येक मागणीसाठी, या मागणीसाठी याचं त्याचं कारण न सांगता माझी जबाबदारी आणि मी हे पूर्ण करणार हा तुम्हाला शब्द देतो. पुन्हा एकदा आज समाज बांधव एवढ्या मोठ्या संख्येने जमलेत. समाज बांधवांच्या तरुणांचं मनापासून अभिनंदन, आभार. येणाऱ्या काळात सामाजिक स्तरावर कुठली अडी अडचणीसाठी असेल तर निश्चित सामाजिक म्हणून मला तुम्ही आवाज द्या. मी आपल्या सोबत आहे एवढं सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहित्य सेवा नाही, नॅशनल हायवे मी तुम्हाला सांगतो की चौक जितका छान करू त्या नाक्याचं अंतर किती तुम्हाला सांगतो. बघा तुम्हाला आता ही झालं भाषण. त्या नागद चौकामध्ये चौक करून जागा किती उरते लक्षात आलं का? जर गोल सर्कल केलं तर तिथं ट्रक जातात सगळ्या. तुम्ही एक समजून घ्या, हे मान्य आहे का तुम्हाला? त्या चौकातनं चौक केल्यानंतर अतिक्रमण, तिथलं अतिक्रमण मी मागच्या काळात काढलं. मला एकदा सगळं तिथलं अतिक्रमण एकदा समजून घेऊ द्या काय आहे नाही आहे. मी ते एकदा अतिक्रमण एकदा निघालं तिथून जागा कशी उरते. मी तुम्हाला, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?
कोणाकोणाचा नाहीये? सगळ्यांचा आहे. माझी जबाबदारी, मी त्या रस्त्याला त्याच्या पुढे जिथं तुम्ही म्हणाल की आम्ही विचार सुद्धा केला नव्हता अशा पद्धतीने करून देईल. आणि तुम्ही आता अगदी इथलं मी शाहू फुले इथं केलं, फुलेंच्या नावांचं केलं तुम्ही, ते मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यावर प्रश्न सोडा. मी तुम्हाला ड्रॉइंग डिझाईन, तुम्ही भीमराव असतील, तुम्ही सगळे प्रमुख लोक जे असतील, प्रमुख आमचे सरपंच आहेत, जवळजवळ 90-95% सरपंच ही माझ्या सोबत काम करतात. त्या सगळ्या सरपंचांना आपले प्रमुख काही गेली वर्षानुवर्ष काम करणारी. आणि बघा, एखादे कोणी विरोधक बी असं तर मी कधी असं मनात मानत नाही. आपण सगळ्यांना एकत्र करून तुम्हाला दाखवून त्याचं डिझाईन दाखवेल, मग आपण बसू. साधारण मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला डिझाईन, ड्रॉइंग, एस्टिमेट सगळे एकदा बसू, त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करून पुढे जाऊ, एवढंच सांगतो. चलो. अगदी मिनिट दादा, मंगेश दादा, आम्ही तुम्हाला मोठा भाऊ मानतो, परंतु 2019चा जो प्रसंग होता तो समाजाने पाहिलेला स्वप्न होता आणि तुम्हाला चांगला अनुभव आहे की तांड्यांमध्ये काय परिस्थिती होती, बरोबर. आणि लोकांनी ज्या व्यक्तीचा आपण इथे उल्लेख करत होता त्यांना मतदान देखील केलंय, परंतु ती व्यक्ती असं वाऱ्यावर सोडून कुठे गेलेली नाही. प्रत्येकाच्या सुखात दुःखात येते. कोरोनाच्या काळात जसं तुम्ही ट्रॅक्टर घेऊन फवारणी करत होते तसं त्यांनी प्रत्येक गावांमध्ये फवारणी केली. इतकंच नसून प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित देखील असतात. नाही नाही दादा, आम्ही हक्काने भांडतोय आपल्याशी, आपल्याला राग येत असेल देऊ द्या. आम्ही आपल्याला आमदार मानत नाही, आम्ही आपल्याला मंत्री मानतो. आणि जर आपण आपली लेवल एवढ्या खालची करत असाल तर मग निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल, कारण की हा समाज त्यांचाच आहे आणि तुम्ही त्यांच्याविषयी बोलताना थोडा विचार करत जावा. असो, निश्चितपणे पुढच्या वेळेस आमदार साहेब यात दुरुस्ती करतील. यानंतर सुधाकर दादांनी काहीतरी सूचना देण्यासाठी मला या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्याचं सांगितले. सुधाकर दादा. आमदार साहेब, तुम्ही 2019 विषय विसरून जा. कारण काय तुम्ही नाही तरी तुम्ही आज तुम्हाला 2024ला लोकांनी भरभरून मतं दिलेली आहेत आणि तरी तुम्ही आता 2025 मध्ये सुद्धा तोच विषय घेतात. तर याच्याने काय होतं की या समाजाचा अपमान होतोय त्याच्याने. तर तुम्ही भविष्यात काळजी घ्या. 2019ला जरी कोणी हे केलं नसेल, कमीत कमी आम्ही तिथं आमचा अपमान येतो, आम्ही तुमच्या बरोबर होतो. हो, माझ्या घरात मिटिंग घेतली तुम्हाला, तिथं तुम्ही होते तिथं. हो, तर 2019 विषय सोडून द्या आणि आता भविष्यात याच्या पुढे कधी नाव नका घेऊ 2019. आणि राहिला विषय हा जो आहे हा राजकारणाचा भाग नाही आहे. हा या तरुण पोरांनी उत्स्फूर्तपणे आणि राबवलेला हा ट्रेंड होता आणि त्याच्या माध्यमातून हे मुलं जमा झाले. यांना कोणी जमा केलेलं नाहीये, हे पहिली गोष्ट लक्षात असू द्या. आणि ज्याला राजकारण करायचंय, प्रत्येक जण त्याच्या पक्षाचं काम करतो, त्याच्या संघटनेचं काम करतो, तो त्याचा अधिकार आहे. त्याने पक्षाचं याचं काम करावं, तो राजकारणाचा भाग आहे. राजकारण प्रत्येकासाठी मोकळं आहे. ज्याने त्याने ज्याच्यामध्ये असेल दम तो करेल, तो विषय इथं नाहीच आहे. हो, राहिला विषय तुम्ही जे 2-3 हे सांगितले की तुम्ही निधी खरोखर दिलेला आहे तालुक्यामध्ये. तुम्ही आता बंजारा भवनचा विषय घेतला, त्याच्यानंतर बऱ्याचशा योजना तुम्ही तांड्यांमध्ये दिलेल्या आहेत, हे आम्ही मान्य करतो. पण तुम्ही एकदा थोडंसं त्या तांड्यांमध्ये फक्त तुम्ही सरपंचांच्या भरोशावर नका जाऊ. तुम्ही सांगताय की सगळे सरपंच माझ्या बरोबर, तसा भाग नाही येतो. तुम्ही जी जनता आहे त्यांचा विचार करा. तुम्ही सरपंच सगळे व्यावसायिक होऊन गेले, सगळे ठेकेदार सरपंच आहे. तुम्ही विचारून घ्या यांना, एखाद्याने सांगून द्यावं सगळे सरपंच ठेकेदार आहेत. आणि तुम्ही त्या कामाचा दर्जा जर बघितला तुम्ही त्या तांड्यांमध्ये जाऊन, तर तुम्हाला लक्षात येईल की किती सत्यानाश केलेला आहे या सरपंच लोकांनी आणि ठेकेदार लोकांनी, दोघांनी मिळून. तुम्ही दर्जा तपासा फक्त. तुम्ही जर केले, तुम्ही जर सांगाल, तुम्हाला एक सांगतो मी की तांड्यांमध्ये तुम्ही मागे खूप चांगला एक विषय घेतलेला होता आणि आम्ही त्या गोष्टीची दाद देऊ तुम्हाला की रोजगार हमीच्या ज्या विहिरी होत्या त्या विहिरीच्या संदर्भात तुम्ही लाईव्ह अधिकाऱ्यांना छापलं, तुम्ही पीआयला सांगितले गुन्हे दाखल करा. अहो, त्या सरपंच लोकांनी 35,000 40,000 घेतलेले आहेत. अशा तक्रारी आहेत. हो, तक्रारी त्या लोकांच्या घेतलेले सरपंच लोकांनी घेतलेले. पण आता करणार काय करू? तू कोणी काही ठिकाणी तक्रारी, मी तेच सांगतो तुम्हाला. प्रत्येक ऐकून घ्या, त्याचंही स्पष्टीकरण देतो. सगळे सरपंच नाही बरं का, गैरसमज करून घेऊ नका. ऐकून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. सगळे सरपंच सांगण्याचा उद्देश एवढाच आहे
की ज्या लोकांनी हे जर सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही इतकं चांगलं काम करताय तर त्याचं जे इम्प्लिमेंटेशन खाली खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि तुम्ही खरोखर निधी दिलेला आहे पण त्याचा जर तुम्ही त्या दर्जा बघितला या लोकांनी फार वाट लावून ठेवलेली त्याच्यावरही लक्ष द्या भविष्यात। आणि समाज जो आहे हा बंजारा समाज तुम्ही सांगितलं की संघटन आम्ही ना फक्त समाजाचं संघटन करतोय आम्हाला राजकारण करायचं नाहीये आणि हा काही राजकारणाचा विषय पण नाही सध्या आम्ही फक्त तुम्ही सांगून द्यावा कुठे कुठे राजकारणावर कुठे जाहीरपणे कुणी बोललेलं राजकारणाच्या संदर्भात आता आमच्या मागचा संवाद मेळावाही झाला त्यावेळेला आम्हाला समाजाला अशी अपेक्षा होती की तुम्ही किंवा ताई कुणीतरी आमच्या समाजाचा इतका मोठा कॅबिनेट मिनिस्टर 40गाव मध्ये आला कुणी त्याला साधं फुल द्यायला सुद्धा आला नाही हो तेव्हा अशी भावना झाली लोकांची किंवा जाणीवपूर्वक केलं गेलंय का असं तर हे जे आहे एवढं कॅबिनेट मिनिस्टर आला तुम्ही नव्हते आता तुम्ही नव्हते तर ताई प्रत्येक ठिकाणी येतात हे करतात व्हिजिट देतात तुमचं प्रतिनिधित्व ते करतात कोणीतरी तुम्ही नव्हते कोणीतरी एखादा पदाधिकारी म्हणा कोणीतरी यायला पाहिजे होतं कोणीच नाही आलं तरी भविष्यात असं होता कामा नये याच्याने चुकीचा संदेश जातो समाजामध्ये। आणि आता आमची जी सध्या चाललेली मुवमेंट आहे अजून 2029 फार दूर आहे कोण जगतं कोण मरतं 4 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये पण हा प्रत्येक समाजाचा अधिकाराचा आणि हक्काचा विषय आहे की समाजाचं संघटन झालं पाहिजे। तुम्हाला एक सांगतो आता सध्या चालू असलेला मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार सगळे मराठा समाजाचे आहेत एवढं सगळं असताना मराठा समाजाच्या हातातच सत्ता आहे सगळी तरी सुद्धा सामाजिक संघटन करून समाजासाठी एक माणूस लढतोय आम्ही तर अजून उसच तोडतोय आमच्या समाज उसच तोडतोय आणि तुम्ही म्हणता की अजून याचं संघटनच जर होऊ नये मग तर फार वाईट अवस्था होईल ही फक्त समाजाची चळवळ आहे समाजाचं संघटन करतोय आम्हाला जेव्हा राजकारण करायचं असेल तेव्हा आम्ही राजकारण करू त्याला वेळ आहे पण आता आमचा हा अधिकार आहे मूलभूत हक्क आहे आमचा की समाजाचं संघटन करणं आणि समाजाचे जे प्रश्न असतील अजून खूप प्रश्न आहेत लोकांचे तुम्ही तालुक्यामध्ये फिरतात नुसती ठीक आहे तर आता ठीक आहे काही हरकत नाही फक्त की गैरसमज करून घेऊ नका आम्ही समाजाचं संघटन करतोय आम्हाला राजकारण करायचं नाहीये आणि तुम्ही आता सांगितलेल्याप्रमाणे पुढे इम्प्लिमेंट करा तुम्हाला आम्ही आभार मानू तुमचे आणि तुम्हाला धन्यवाद देऊ आम्ही आणि निवेदन देऊन टाका चला यावर बरोबर सारी निवेदन देतो थांबव थांबव कोणीही जाऊ नका।